कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। दारू पाजून अल्पवयीन मुलीवर तरुणाने केले अत्याचार, गुहागरमधील संतापजनक घटना, पोलिसांकडे तक्रार आणि आरोपी अटकेत। गुहागर ग्रामीण रुग्णालयात धक्कादायक घटना, प्रसूतीनंतर नवजात बालकाचा मृत्यू, डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा होतोय आरोप, नागरिकांचा आक्रोश, तक्रार दाखल, गुहागर पोलिसांकडून तपास सुरू। तळा शासकीय विश्रामगृहाचे काम संथ, निधी मंजूर पण प्रगती शून्य, अधिकारी आणि पर्यटकांची होते गैरसोय, काम लवकर पूर्ण करण्याची मागणी। आणि डिसेंबर म्हणजे विद्यार्थ्यांचा आनंद, शाळांमध्ये सहशालेय उपक्रमांची रेलचेल, वनभोजन सहलींनी जोडलं निसर्गाशी नातं, क्रीडा आणि गॅदरिंगमधून गुणांना वाव। पाहुयात सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे। एका अल्पवयीन मुलीला मद्य पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी 29 वर्षीय तरुणाला रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर परिसरात ही घटना घडली आहे। या प्रकरणी आरोपी प्रितेश सुर्वेला गुहागर पोलिसांनी अटक केली आहे। पीडित मुलगी ही गुहागर परिसरात राहणारी आहे। मुलगी अल्पवयीन आणि मागासवर्गीय असल्यामुळे अॅट्रॉसिटी अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपी प्रितेश सुर्वे याने अल्पवयीन मुलीला फिरण्याच्या बहाण्याने समुद्रकिनारी घेऊन गेला। तिथे त्याने अल्पवयीन मुलीला दारू पाजली आणि दिवसभर लैंगिक अत्याचार केले। हा प्रकार इथेच थांबला नाही, तर या नराधमानं पीडित मुलीला रात्री गुहागरमधील एका लॉजवर सुद्धा नेलं असल्याचं समोर आलंय। पीडित मुलगी रात्रभर घरी न आल्यानं पालकांनी सर्वत्र शोध घेतला, पण मुलगी कुठे आढळली नाही। त्यामुळे पालकांनी गुहागर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली। अखेरीस दुसऱ्या दिवशी दुपारी स्वतः पीडित मुलगी घरी आली। घरी आलेल्या मुलीची अवस्था पाहून कुटुंबियांना धक्का बसला। त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांची पायाखालची वाळू सरकली। त्यांनी तातडीने मुलीला घेऊन गुहागर पोलीस स्टेशनकडे धाव घेतली। पीडित मुलीनं सगळी हकीकत पोलिसांना सांगितली। पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवून घेतला। त्यानंतर तातडीने सूत्र फिरवत आरोपी प्रितेश सुर्वेला पोलिसांनी अटक केलं। या नराधमावर गुहागर पोलिसांमध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। मात्र या घटनेमुळे गुहागरमध्ये संतापाची लाट उसळली आहे। गुहागर तालुक्यातील वरवली गावातून प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची वेळेत योग्य वैद्यकीय काळजी न घेतल्यानं प्रसूतीनंतर नवजात बाळ दगावल्याची धक्कादायक घटना गुहागर ग्रामीण रुग्णालयात घडली आहे। या प्रकरणात संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणाचा गंभीर आरोप करण्यात आला असून नातेवाईकांच्या आक्रमक भूमिकेनंतर गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शिंदे नावाची महिला काल पहाटे 5 वाजता प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाली होती। सकाळी 8 वाजेपर्यंत प्रसूती न झाल्यानं नातेवाईकांनी तिला इतर रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला। मात्र ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी हजारे यांनी नॉर्मल प्रसूती होईल असं सांगत अन्यत्र जाण्यास नकार दिला। तसेच प्रसूतीपूर्व सोनोग्राफी देखील तपासण्यात आली नसल्याचा आरोप आहे। दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास महिलेची नॉर्मल प्रसूती झाली, मात्र लगेचच बाळाचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच वरवेली गावातील ग्रामस्थ रुग्णालयात दाखल झाले। त्यांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याचा आरोप करत जाब विचारलाय। यावेळी संबंधित डॉक्टरांनी आपली चूक मान्य केल्याचं नातेवाईकांनी सांगितलंय। या प्रकरणाचा अधिक तपास गुहागर पोलीस करत असून घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे। आमच्या सुनबाईच्या पोटामध्ये 2च्या दरम्यान दुखायला लागलं रात्री। त्यानंतर 5-5:30च्या दरम्यान आम्ही ग्रामीण रुग्णालय गुहागरमध्ये तिला या ठिकाणी घेऊन आलो। इकडे घेऊन आल्यानंतर संपूर्ण डॉक्टर वगैरे काय नाव त्यांचं हजारे डॉक्टर तिथे हजर झाले आणि त्यानंतर त्यांनी पाहिलं की डिलेवरी इथं होऊ शकते। आणि डिलेवरी होत असताना नंतर आम्हाला जाणवलं की ह्यांच्यामध्ये काय तथ्य काही नाही, की जोराने पेशंट बोंबतत होतं। आणि त्यावेळेला डॉक्टरांना आम्ही म्हणालोच होता, सर जर तुम्ही आम्हाला जर पुढे न्यायची मुभा देत असाल तर आम्ही पुढेही घेऊन जातोय, तर तशी काही गरज भासणार नाही, आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय। तर मग हा सारखं तुम्ही काहीही करताय, तरी पण तिने सांगितलं तुम्ही चिंता करू नका, दोन्ही जीव चांगले मिळतील, शाबीत मिळतील।
याच्यामध्ये तुम्ही निश्चिंत राहा, अशा प्रकारे आजारी डॉक्टरने आम्हाला सांगितलं. त्यानंतर थोड्या 11, 11:30च्या दरम्याने तिला लय प्लॅनिंग व्हायला लागलं आणि त्याच्यानंतर ते त्यांच्यानं काय उपाय होत नव्हते आणि मग डेरे डॉक्टरांना त्यांनी बोलवून घेतलं आणि डेरे डॉक्टरांना बोलवल्यानंतर त्यांनी डेरे डॉक्टरांनी स्वतः तिची सुटणूक केली. म्हणून एक तरी आमचा जीव वाचला. बाळ गेलं तर गेलं, एक जीव आमचा वाचला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा आमचा बाळ प्राणाला मुकलेला आहे. त्यांच्यावरती कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे असं आमचं जनसमुदायांचं म्हणणं आहे, आमची मागणी आहे. तळा नगरपंचायत हद्दीतील तहसील रस्त्यावरील धरणालगत मंजूर करण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या कामाचा वेग अत्यंत संथ गतीने असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते. या विश्रामगृहासाठी राज्य सरकारने तब्बल 3,14,54,000 रुपयांचा निधी मंजूर केला असून काम पूर्ण करण्याचा कालावधी 1.5 वर्षांचा आहे. मात्र काम सुरू होऊन जवळपास 1 वर्ष होत असतानाही आजपर्यंत केवळ कॉलम भरण्याचेच काम झाले असून प्रत्यक्ष बांधकाम फारसे पुढे सरकलेले नाही. तळा तालुक्यात कुडेलेणी, तळवळ किल्ला, वावे हवेली धरण यांसारखी ऐतिहासिक आणि निसर्गसंपन्न पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे येथे पर्यटक, इतिहास अभ्यासक, तज्ज्ञ तसेच विविध शासकीय अधिकारी, पदाधिकारी आणि मंत्री महोदय सतत ये-जा करत असतात. मात्र शासकीय विश्रामगृह नसल्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होतीये. यामुळे संबंधित ठेकेदाराने आणि बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून शासकीय विश्रामगृहाचं काम गतीनं पूर्ण करावं अशी जोरदार मागणी आता तळा शहरातील नागरिकांकडून केली जाते. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन राजन तेली यांनी केलेले आरोप पूर्णपणे राजकीय द्वेषातून आणि वैयक्तिक आकासापोटी केलेले असल्याचा स्पष्ट प्रत्युत्तर बँकेचे चेअरमन मनीष दळवे यांनी दिले. राजन तेली यांच्या मुलाच्या नावे जून 2021 मध्ये घेतलेल्या कर्जाची परतफेड न झाल्यामुळे बँकेने नियमानुसार कारवाई केली होती. याच कारवाईचा राग मनात धरून हे बिनबुडाचे आणि तथ्यहीन आरोप करण्यात आले असल्याचं मनीष दळवी यांनी सांगितलंय. त्यांनी बँकेकडे आपल्या मुलांच्या नावे जवळपास जून 2021 मध्ये कर्ज घेतलेलं होतं आणि ते कर्ज ते परतफेड करत नव्हते आणि ह्या कर्जाची परतफेड करत नसल्यामुळे बँकेने वेळोवेळी त्यांच्याबरोबर आवश्यक तो पत्रव्यवहार केला होता, चर्चा केली होती, संवाद चालू होता. परंतु तरी सुद्धा कर्जाची परतफेड होत नसल्यामुळे बँकेला सहकार न्यायालयात जावं लागलं, कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये जावं लागलं आणि त्या ठिकाणी सहकार न्यायालयाने सुद्धा त्यांच्या विरुद्ध निर्णय घेतला. त्यांच्या जी काही तारण व्यवस्था होती त्याच्या व्यतिरिक्त असलेल्या सगळ्या मालमत्तेवर त्या ठिकाणी अटॅचमेंट लावण्याची ऑर्डर झाली. त्याप्रमाणे बँकेने कारवाई केली. त्याच्यानंतर त्यांनी अपील केलं. अपिलामध्ये सुद्धा त्यांच्या बाजूने निर्णय झाले नाहीत. त्याच्यानंतर पुन्हा हायकोर्टामध्ये या संदर्भात सुनावणी झाली आणि शेवटी हायकोर्टाने सुद्धा त्यांना पूर्ण रक्कम भरण्यासंदर्भात आदेश केलेत. फक्त ती जमीन कुठली तरी एखादी विका आणि भरा अशा प्रकारचे आदेश केले आणि त्या संदर्भात त्यांना नोव्हेंबरमध्ये एक डेडलाईन दिलेली होती. त्यावेळी सुद्धा ते पूर्ण पेड करू शकले नाही. शेवटी डिसेंबरमध्ये काल त्यांना एक पुन्हा डेडलाईन होती. त्या डेडलाईनमध्ये त्यांना ती पूर्ण कर्ज परतफेड करावं लागलं. मुद्दा एवढाच आहे की कर्ज हे त्यांना पूर्ण व्याजासह आणि पेनल्टीसह पूर्ण परतफेड करावं लागलं. याच्याबद्दलचा राग बँकेबद्दलचा, बँकेच्या व्यवस्थापनाबद्दलचा राग त्यांच्या मनामध्ये होता आणि राजकीय द्वेष, मनीष दळवी म्हणून जो काही वैयक्तिक राजकीय द्वेष आहे, हा राजकीय द्वेष आणि बँकेबद्दलचा असलेला राग या सगळ्याचा परिपाक म्हणून त्यांनी अशा प्रकारचे बेछूट आरोप केलेत. हे सगळे आरोप 100% खोटे आहेत. बँकेचं नेतृत्व हे आणि मार्गदर्शन हे आदरणीय नारायणराव राणे साहेब हे मागची 17 वर्ष करतायत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली बँक आज प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशातल्या अग्रगण्य जिल्हा बँकांमध्ये या बँकेचं नावलौकिक आहे. वाशी पोलीस ठाण्याच्या वतीनं शाळेसमोर सुरक्षेच्या दृष्टीनं मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलंय. विद्यार्थ्यांची सुरक्षितता अबाधित राखत आपत्कालीन परिस्थितीत त्वरित आणि प्रभावी प्रतिसाद कसा द्यावा याचा प्रत्यक्ष सराव या मॉकड्रिलद्वारे करण्यात आलाय. मॉकड्रिल दरम्यान अचानक संभाव्य धोक्याची सूचना मिळताच वाशी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराची घेराबंदी केली. विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवणं, शाळेसमोरील वाहतूक नियंत्रित करणं, संशयित व्यक्तींची तपासणी करणे तसेच अन्य आपत्कालीन यंत्रणांशी समन्वय साधण्याचा सविस्तर सराव करण्यात आला. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी शिक्षक, शाळा प्रशासन आणि विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत घ्यायच्या आवश्यक खबरदारीबाबत मार्गदर्शन केले.
अशा प्रकारच्या मॉकड्रिलमुळे पोलिसांची तत्परता तपासली जाते, तसेच शाळा आणि नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण होते असं पोलिसांनी सांगितलंय। शाळेच्या आवारात आणि परिसरात शांतता राखत ही मॉकड्रिल यशस्वीरित्या पार पडली। भविष्यातही नागरिकांच्या आणि विशेषतः विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी असे उपक्रम सातत्यानं राबवले जाणार असल्याचं वाशी पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 दिव्यांग आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पडताळणी शासन निर्णयानुसार काटेकोरपणे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांनी दिले आहेत। 9 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय, निमशासकीय तसेच इतर संस्थांमध्ये विविध पदभरतीसाठी दिव्यांगांचे वैश्विक ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर सर्व विभाग प्रमुखांनी दिव्यांगांची पडताळणी करून त्याचा अहवाल आठवडाभरात सादर करावा अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत। रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली। शासन निर्णयानुसार दिव्यांग आरक्षणाअंतर्गत नियुक्ती, पदोन्नती किंवा शासकीय सवलती घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी वैध प्रमाणपत्र किंवा वैश्विक ओळखपत्र सादर केले आहे की नाही याची तपासणी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले। 40% कमी दिव्यांगत्व, चुकीची माहिती किंवा बोगस प्रमाणपत्र आढळून आल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करून लाभांची वसुली करण्यात येणार आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी आठवडाभरात पडताळणीसाठी पाठवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती देण्याचे आदेश दिले। दरम्यान 2017 पासून आतापर्यंत जिल्ह्यात 24,280 दिव्यांग प्रमाणपत्रे देण्यात आली असून कोणतीही प्रलंबित प्रकरणे नसल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांनी दिली आहे। स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पद्मविभूषण पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या सुकन्या आणि स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्री दीदी तळवळकर यांना नुकतेच मानाचा सन्मान प्राप्त झाला आहे। गुजरातमधील सरदार पटेल विद्यापीठ वल्लभ विद्यानगर यांच्या वतीनं त्यांना मानद डॉक्टर ऑफ लेटर्स अर्थात डीलिट ही पदवी प्रदान करण्यात आली। स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून धनश्री दीदी तळवळकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून समाज प्रबोधन, मूल्यधिष्ठित जीवन पद्धती, युवक युवतींचे घडवणूक कार्य तसेच मानवतावादी विचार समाजात रुजवण्याचं कार्य अखंडपणे केले। त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक योगदानाची दखल घेत विद्यापीठाने हा सन्मान प्रदान केला। या सन्मानामुळे स्वाध्याय परिवारातील लाखो कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे। देशभरात परदेशातही स्वाध्याय विचारांचा प्रसार करणाऱ्या धनश्री दीदींच्या कार्याची शैक्षणिक पातळीवर दखल घेतली जाणं ही स्वाध्याय परिवारासाठी गौरवाची बाब मानली जाते। डिसेंबर महिना सुरू होताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जणू आनंदाची पर्वणी सुरू झाली आहे। अभ्यासाचा ताण काहीसा बाजूला ठेवत शाळांमध्ये विविध सहशालेय उपक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत। वनभोजन, शैक्षणिक सहली, क्रीडा सप्ताह, वार्षिक स्नेह संमेलन आणि गॅदरिंगमुळे शाळा परिसरात चैतन्याचे आणि उत्साही वातावरण पाहायला मिळत आहे। वनभोजन आणि शैक्षणिक सहलींमुळे विद्यार्थी निसर्गाच्या सानिध्यात शिक्षणाचा वेगळा अनुभव घेत आहेत। क्रीडा सप्ताहातून विद्यार्थ्यांमध्ये खेळातील कौशल्य, संघभावना आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित होते। तर वार्षिक स्नेह संमेलन आणि गॅदरिंगमध्ये नृत्य, नाट्य, गायन अशा कला सादर करताना अनेक सुप्त गुणांना वाव मिळतोय। शिक्षकांच्या मते अशा सहशालेय उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, संघात काम करण्याची सवय लागते आणि सर्वांगीण विकास घडतो। पालकांच्या दृष्टीने हे उपक्रम मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत। एकीकडे अभ्यास तर दुसरीकडे आनंद, खेळ आणि कला सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच एक पाऊल पुढे टाकत असल्याचं चित्र आहे। सुंदर वातावरण आहे। डिसेंबरमध्ये जनरली सगळ्याच शाळांमध्ये सहशालेय उपक्रम आयोजन होतं। आमच्याही शाळेमध्ये यावर्षी डिसेंबरमध्ये आत्ताच वनभोजन झालं, शैक्षणिक सहल पण जाऊन आली आणि मुलांनी खूप उत्साहाने सगळ्या ठिकाणी एन्जॉय केलं। आणि त्यानंतर आत्ता तुम्ही पाहत असाल तर आमचा क्रीडा सप्ताह चालू आहे। सगळ्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक उपक्रम पण आम्ही आयोजन केलं आहे। पुढच्या 8 दिवसात आमचं गॅदरिंग आहे आणि हे सगळं छान एन्जॉय करून त्यानंतर मुलं अभ्यासात पण छान कॉन्सन्ट्रेट होतात। आमच्याकडे हा सहशालेय उपक्रम खूप उत्साहात चालतो। नक्कीच सतत अभ्यास करून कंटाळलेली असतात
त्यामुळे या प्रकारच्या उपक्रमांमधून वेगळेपणा आणि त्यातून शिक्षणासाठी पोषक वातावरण पण निर्माण होतं. मुलांचे ब्रेन फ्रेश झाले की मुलं अभ्यासात पण छान कॉन्सन्ट्रेट होतात. आत्ता तर बघाल तर मुलांना उदाहरण आलेलं आहे. सगळ्या इव्हेंटमध्ये मुलं पार्टिसिपेट करत आहेत आणि खूप एन्जॉय करत आहेत. आणि रँकिंग पण चांगलं होतं आहे, म्हणजे नंबर मिळवणं, कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट मुलांमध्ये छान डेव्हलप झालं आहे. आमचे वनभोजन असतं आणि शैक्षणिक सहली जातात. त्यानंतर आता क्रीडा सप्ताह आणि त्याच्यानंतर सांस्कृतिक उपक्रम, त्याच्यामध्ये गॅदरिंग असणार आणि त्यातल्या त्यातले सुद्धा व्हरायटी आयटम्स असतात. खूप सुंदर प्रेझेंटेशन केलं जातं. काही वेळा कोरिओग्राफर लागले तर बोलवूनसुद्धा एक स्टँडर्ड मेंटेन करूनसुद्धा प्रोग्राम खूप सुंदर केला जातो आणि मुलांचा प्रतिसाद पण खूप सुंदर असतो. मोबाईलच्या काळामध्ये मुलांना या प्रकारचे इव्हेंट शिकवणं आणि त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करणं हे खरं तर चॅलेंज आहे. पण जर आपण हे करू शकलो तर मुलं खूप एन्जॉय करतात आणि मोबाईलपेक्षा त्या जगातून बाहेर येऊन नैसर्गिक वातावरणामध्ये काय आनंद आहे ते मुलांना मिळतात. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.